इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अ 12, ब 14, क 16, ड 18. उत्तर पर्याय क्रमांक ब 14 बँकांचे. 2. 20 कलमी कार्यक्रमाची डॅश यांनी घोषणा केली. पर्याय अ पंडित नेहरू, ब लाल बहादूर शास्त्री, क इंदिरा गांधी, ड पी व्ही नरसिंहराव. उत्तर क इंदिरा गांधी. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. 4. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. तर यातील उत्तर आहे 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. ही जोडी चुकीची आहे. योग्य जोडी असेल कावसजी दावर पहिली कापड गिरणी. प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना कालावधी आणि उद्दिष्टे. उत्तर असेल पंचवार्षिक योजना पहिली कालावधी 1951 ते 1956. उद्दिष्टे शेती सामाजिक विकास. दुसरी 1956 ते 1961. उद्दिष्टे औद्योगिकीकरण. तिसरी 1961 ते 1966. उद्दिष्टे विषमतेचे निर्मूलन, रोजगारात संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी 1969 ते 1974. उद्दिष्टे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी कालावधी 1974 ते 1979. उद्दिष्टे गरिबी हटाव, रोजगार वाढ. ब टिपा लिहा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे जिथे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र दोन्ही मिळून काम करतात. भारताने ही पद्धत स्वीकारली आहे. यात सरकार महत्त्वाचे उद्योग चालवते तर खाजगी क्षेत्रही उत्पादन व सेवा देते. त्यामुळे आर्थिक विकास व सामाजिक कल्याण यांचा समतोल राखला जातो. 2. 20 कलमी कार्यक्रम. उत्तर 20 कलमी कार्यक्रम 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी जाहीर केला. याचा उद्देश गरिबी कमी करणे आणि विकासाला गती देणे हा होता. यात जमीन सुधारणा, रोजगार वाढ, किमती नियंत्रण आणि कुटुंब नियोजन यासारख्या उपायांचा समावेश होता. प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर भारताला भांडवलशाही आणि समाजवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचे फायदे घ्यायचे होते. देशाचा संतुलित आणि सर्वांगीण विकास साधणे आवश्यक होते. सार्वजनिक व खाजगी क्षेत्र एकत्र काम करून आर्थिक विकास वाढवावा म्हणून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 2. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर बँका मोठ्या उद्योग समूहांच्या नियंत्रणाखाली होत्या. ग्रामीण व सामान्य लोकांना बँकिंग सुविधांचा पुरेसा लाभ मिळत नव्हता. आर्थिक विकासासाठी बँकिंग व्यवस्था सरकारच्या नियंत्रणात आणणे आवश्यक होते. 3. गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर कामगारांना बोनस कमी मिळाल्यामुळे असंतोष निर्माण झाला. इतर उद्योगातील कामगारांच्या तुलनेत कमी वेतन व सुविधा होत्या. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मोठा संप पुकारला गेला. प्रश्न 4 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. उत्तर प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक व आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना. 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले प्रकल्प.
उत्तर दुर्गापूर, भिलाई व राऊरकेला येथील पोलाद कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिन कारखाना, पेरांबूर येथील आगगाडी डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी कारखाना, भाकरा नांगल व दामोदर धरणे